Hello student, we have seen the oscillation, that the linear SHM and angular SHM. In linear SHM, the amplitude of that particle performing linear SHM throughout the motion, it is a constant. पण त्या ठिकाणी काही म्हणलं नाही त्या ऑसिलेशनला काय म्हणायचं. पण ऍक्च्युअल ऑसिलेशनचे दोन प्रकार असतात. ज्या ऑसिलेशन मध्ये एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट राहतं त्याला अनडॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतात. काय म्हणतात त्याला? अनडॅम्प्ड, UN, अनडॅम्प्ड ऑसिलेशन. आणि ज्या ऑसिलेशन मध्ये एम्प्लिट्यूड वेळेनुसार कमी कमी होत जातं, चेंज होत जातं, डिक्रीज होत जातं, त्याला डॅम्प्ड ऑसिलेशन असतं. टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट what do you mean by damped oscillation. See here, what do you mean by damped oscillation? When simple harmonic system oscillates, when simple harmonic system oscillates with decreasing amplitude. When simple harmonic system ज्यावेळेस ऑसिलेट होते आणि ती ऑसिलेट होत असताना एम्प्लिट्यूड जर डिक्रीज होत असेल, डिक्रीजिंग द एम्प्लिट्यूड कशानुसार? वेळेनुसार. वेळ ही बदलत जाते. आणि द डॅम्प्ड ऑसिलेशन when simple harmonic system oscillate with decreasing amplitude with time, its oscillation is called damped harmonic oscillations. कशाला म्हणलं डॅम्प्ड? ज्याच्यात एम्प्लिट्यूड कमी कमी होत जातं, ज्याच्यात एम्प्लिट्यूड चेंज होत नाही, कॉन्स्टंट असतं, त्याला अनडॅम्प्ड म्हणतो. काय म्हणतो आपण? अनडॅम्प्ड ऑसिलेशन. बरोबर. आणि ज्याच्यामध्ये एम्प्लिट्यूड चेंज होतं, डिक्रीज होतं, डॅम्प्ड ऑसिलेशन. इथे काय? ए कॉन्स्टंट आणि इथे काय आहे? एम्प्लिट्यूड गोज ऑन डिक्रीजिंग विथ टाइम. त्याला आपण डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतो. कन्सिडर हियर, समजा सिंपल पेंडुलम पाहिलं आपण, किंवा झोका, पंचमीचा झोक घेतला मॅक्झिमम लांब, कंटिन्यू त्याला त्यानंतर झोका द्यायची गरज लागत नाही. हा, तेवढ्याच एम्प्लिट्यूडने तो ऑसिलेट होईल का? कतर थांबेल ना. हळूहळू काय होत जातंय? ते कमी कमी होत जातं आणि फायनली स्टॉप. इट इज नथिंग बट द डॅम्प्ड ऑसिलेशन. व्हायब्रेशन होत असेल स्प्रिंगचं, तर तिचं व्हायब्रेशन सुरुवातीला लार्ज आहे, हळूहळू काय होत जातं? कमी होत जातं. मग हे व्हायब्रेशन, हे ऑसिलेशन, समजा स्ट्रिंग आहे, तार आहे, स्ट्रिंग असेल, व्हायब्रेट होत असेल, तर तिचंही एम्प्लिट्यूड हळूहळू कमी होत जातं. ज्याचा एम्प्लिट्यूड कमी होतं त्याला डॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतात. मग एक्झाम्पल काय? ऑसिलेशन ऑफ बॉब ऑफ अ सिंपल पेंडुलम, किंवा ऑसिलेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग कुठे? इन एअर किंवा एनी अदर मीडियम. यामध्ये एम्प्लिट्यूड काय होत जाईल? समजा या ठिकाणी ही मीन पोझिशन आहे, सुरुवातीचा एम्प्लिट्यूड हे मॅक्झिमम, त्यानंतर हे एम्प्लिट्यूड हे कमी झालं, त्यानंतर हे एम्प्लिट्यूड कमी झालं. म्हणजे एम्प्लिट्यूड काय होत चाललं? हळूहळू कमी 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 होत जाईल आणि शेवटी फायनली काय होईल? इट इज द स्टॉप, इट इज द झिरो. आणि simple harmonic system oscillates with decreasing the amplitude with time. That oscillation is called damped oscillation. Then see here, consider here, समजा मी हात घेतला आणि हौदातल्या पाण्यात बुडवलं. बघा तुम्ही, ज्यावेळेस मी
हळूहळू हात त्या पाण्यामध्ये हलवतो त्यावेळेस मला पाणी विरोध करत नाही, पण याच हाताचा वेग जर मी वाढवला तर माझ्या हाताला विरोध करतं पाणी. जो अपोजिट फोर्स आहे पाण्यामुळे माझ्या हातावरती ऍक्ट होतो तो त्या हाताच्या मोशनच्या कसा आहे विरुद्ध डायरेक्शनला ऍक्ट होतो. बघा ना, स्विमिंग करताना काय करता, खालून वरती येत असाल तर पाणी खाली दाबता की वरती ढकलता, आणि जर खाली जायचं असेल तर पाणी वरती ढकलता, म्हणजे मोशन डाऊनवर्डला आहे, फोर्स तुम्ही अपवर्ड ऍक्ट करता. आणि मोशन तुमची अपवर्ड यायची असेल तर फोर्स कुठं करता, डाऊनवर्डला. म्हणजेच फोर्स अप्लाइड अपोजिट टू द मोशन, याच्या विरुद्ध इथं आपण अप्लाय करतो. इथे ज्या मीडियम मध्ये बॉडी ऑसिलेट होती ते मीडियम त्या बॉडीवरती जो बॉडीच्या मोशनच्या विरुद्ध डायरेक्शनला फोर्स एक्झर्ट करतं त्याला डॅम्पिंग फोर्स म्हणतात. कारण ज्या फोर्समुळे अँप्लिट्यूड कमी कमी होत जातं, ज्या फोर्समुळे अँप्लिट्यूड कमी कमी होत जातं आणि अँप्लिट्यूड डिक्रीजेस विथ अ टाइम जर असेल तर त्याला डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतो. आणि म्हणून जो डॅम्पिंग फोर्स आहे हा बॉडीच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असतो. कसं असतंय, बॉडीच्या मोशनच्या अपोजिट डायरेक्शनला असते. दुसरी गोष्ट, किती फोर्स जाणवतो तर इट डिपेंड्स अपॉन द व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी. त्या बॉडीचा वेग किती त्याच्यावरती. वेग वाढला तर डॅम्पिंग फोर्स वाढेल, वेग कमी झाला डॅम्पिंग फोर्स कमी होईल. आणि म्हणून या ठिकाणी डॅम्पिंग कॉन्स्टंट मीन्स काय, तर सियर डॅम्पिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हेलॉसिटी. बट निगेटिव्ह साइन हे काय रिप्रेझेंट करतं, डॅम्पिंग फोर्स अपोजिट टू द मोशन. समजा वेग तुमचा इकडे असेल तर एफडी कुठे असतोय, या दिशेला, आणि वेग तुमचा इकडे असेल तर एफडी कुठे ऍक्ट होतो, या दिशेला, कुणावरती, त्या बॉडीवरती जी बॉडी मोशन करते. मग डॅम्पिंग, मग मला सांगा जेवढा वेग जास्त तेवढा डॅम्पिंग फोर्स जास्त. मग एफडी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्ही, बट याची आणि याची डायरेक्शन कशी अपोजिट आहे, दॅट इज मायनस, that is the minus. Then see here that the damping force is directly proportional to velocity. Fd is equal to minus bv. मग b काय आहे, that is the proportionality constant. हा b काय, proportionality constant. या proportionality constant ला काय म्हणतो आपण, that is the damping constant. काय म्हणले आपण, that is the damping constant. मग निगेटिव्ह साइन काय रिप्रेझेंट करते, इंडिकेट्स damping force and motion are in opposite direction. मग मॅग्निट्यूड जर घेतलं, चिन्ह सोडून द्यायचं, fd is equal to काय आहे, fd is equal to b into v. तर b बरोबर काय, fd divided by v. हेच इथं लिहिलंय, b is equal to fd divided by v in a magnitude, that is the damping constant. मग fd चं एकक काय, फोर्सचं एकक काय, फोर्सचं एकक या ठिकाणी न्यूटन डिवाइडेड बाय मीटर पर सेकंद. न्यूटन काय असतं, केजी मीटर पर सेकंद स्क्वेअर, हे उलटून गुणिले सेकंड डिवाइड बाय मीटर, मीटर मीटर कॅन्सल, सेकंड सेकंड कॅन्सल, काय राहिलं, केजी पर सेकंद. आणि म्हणून या ठिकाणी युनिट काय, तर केजी पर सेकंद. मग केजी मासचं एकक आहे, किती वेळा, एकदा. इथं मीटर आहे का, नाही, म्हणून l टू द 0. आणि सेकंद कुठे, डिनॉमिनेटरला t टू द -1, खालचा वरती घेतो. आणि म्हणून डायमेन्शन ऑफ डॅम्पिंग कॉन्स्टंट इज इक्वल टू m टू द 1, l टू द 0 and t टू द -1. काय म्हणलं मी,
m to the 1, l to the 0, t to the -1. मला सांगा डॅम्पिंग फोर्स हा कशावरती डिपेंड आहे? नंबर 1, there is the magnitude of velocity, means the magnitude as well as direction of velocity. डॅम्पिंग फोर्स जेवढा वेग जास्त तेवढा डॅम्पिंग फोर्स जास्त, म्हणजे FD डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V. आणि सेकंड, डॅम्पिंग फोर्सची दिशा ही व्हेलॉसिटी किंवा मोशनच्या विरुद्ध डायरेक्शनला असते. याचा अर्थ डॅम्पिंग फोर्स हा मोशनला विरोध करतो. म्हणून त्याच्या ऑसिलेशनचा ही बॉडी इकडे चालली तर डॅम्पिंग फोर्स मीडियम, ज्या मीडियम मध्ये ती ऑसिलेट होती ते मीडियम विरोध करतो. आणि म्हणून अँप्लिट्यूड हळूहळू काय होत जातं, कमी होत जातं आणि शेवटी ही बॉडी काय होती, ऑसिलेट व्हायची थांबते, म्हणजे अँप्लिट्यूड इट बिकम्स ए 0. देन नेक्स्ट सी या ठिकाणी एक सिंपल डॅम्प्ड हार्मोनिक ऑसिलेटर आणि डिफरन्शियल इक्वेशन ऑफ डॅम्प्ड ऑसिलेटर आपण डिटरमाइन करणार आहोत. आपण लिनियर एसएचएम चं डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं, d2x by dt square plus k by m into x is equal to 0. और मध्ये पाहिलं d2x by dt square plus omega square x is equal to 0 because omega square is equal to k by m. Then see here damped harmonic oscillator. damped harmonic oscillator मध्ये हा रिजिड सपोर्ट आहे. हा काय रिजिड सपोर्ट, हा रिजिड सपोर्ट आहे. रिजिड सपोर्टला मी काय लटकवलंय, स्प्रिंग. ही काय स्प्रिंग आहे, बरोबर ना. या स्प्रिंगला हा काय बी फॉर ब्लॉक, या ब्लॉकला हा रॉड आहे, रॉड. या रॉडला प्लेट सारखं, कशासारखं, प्लेट सारखं या ठिकाणी रॉडला आपण फिक्स केलंय. त्याला व्हॅने म्हणतात, व्हॅने. काय म्हणतात, व्हॅने. आणि ही प्लेट किंवा व्हॅने हा कशात आहे, बिकर मध्ये घेतलेल्या लिक्विड मध्ये. मी या रॉडला पॉइंटर जोडलाय आणि इकडे स्केल घेतले. कन्सिडर करा, मी ज्यावेळेस आपण फक्त स्प्रिंगचा विचार करू थोडा, या स्प्रिंगला मी इकडे ताणलं तर स्प्रिंग कुठं वळेल, माझ्या हाताला वरती. म्हणजे माझी मोशन कुठे आहे, खाली. रिस्टोरिंग फोर्स कुठे आहे, वरती. आता दुसरा विचार करू, त्यावेळेस मी या ब्लॉकला खाली ओढतो त्यावेळेस फॅने कुठं जाईल, खाली. फॅनेची मोशन कुठे आहे, डाऊनवर्डला. फॅने कुठं मोशन करतोय, पाण्यात किंवा लिक्विड मध्ये. पाणी हे मीडियम आहे, लिक्विड हे मीडियम आहे. आणि मी डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये सांगितलं मीडियम अपोज टू दॅट ऑफ द मोशन ऑफ बॉडी. ते मीडियम डॅम्पिंग फोर्स एक्झर्ट करतं. मग मला सांगा या व्हॅनेची मोशन कुठे आहे, डाऊनवर्डला. मी या ठिकाणी इथं दाखवली मोशन. या स्प्रिंग कुठं ताणली जाते, डाऊनवर्ड. आणि त्यावेळेस व्हॅने कुठं जातोय, डाऊनवर्ड. मग मोशन ही डाऊनवर्डला आहे, मोशन कुठे आहे, डाऊनवर्डला. त्यामुळे फोर्स कुठे, रिस्टोरिंग फोर्स कुठे स्प्रिंग मध्ये, अपवर्ड. आणि डॅम्पिंग फोर्स कुठे, अपवर्ड. दोन व्हेक्टरच्या दिशा जर सेम असतील तर आपण काय करतो, बेरीज. आणि हा टोटल फोर्स या सिस्टीम वरती ऍक्ट होतो. बघा तुम्ही हे खाली ताणलं तर स्प्रिंग स्ट्रेच होती, मोशन खाली. आणि सोडून दिला तर व्हॅने वरती जातो त्यावेळेस स्प्रिंग कॉम्प्रेस होती, रिस्टोरिंग फोर्स खाली, मोशन व्हॅनेची अपवर्ड, तर डॅम्पिंग फोर्स डाऊनवर्ड. परत वापस ते खाली जातो त्यावेळेस मोशन डाऊनवर्ड, डॅम्पिंग फोर्स अपवर्ड. इट इज द स्ट्रेच, रिस्टोरिंग फोर्स इज अपवर्ड. म्हणजेच काय, इथं रिस्टोरिंग फोर्स इन अ स्प्रिंग आणि डॅम्पिंग फोर्स आर इन सेम डायरेक्शन. मग डॅम्पिंग फोर्स किती असणार, FD इज इक्वल टू मायनस BV. याच्या अगोदर पाहिलं आपण. आणि याच्या अगोदर लिनियर एसएचएम ची डेफिनेशन काय, F इज इक्वल टू मायनस KS. इथं स्प्रिंग आहे म्हणून S लावलं मी. या दोन्हीची दिशा कशी, अपवर्ड आहे, सेम डायरेक्शन आहे इथं.
जर मोशन डाउनवर्ड दोन्ही फोर्स अपवर्ड, मोशन अपवर्ड दोन्ही फोर्स डाउनवर्ड. मग सेम डायरेक्शन असेल तर टोटल फोर्स किती, बेरीज घेतली टोटल फोर्स F is equal to FD plus Fs. मग F is equal to पूर्ण सिस्टीमचा मास m, टोटल ऍक्सेलरेशन a न्यूटन्स लॉ नुसार m a FD किती मायनस dv प्लस Fs ची किंमत मायनस kx. देन सी आर या ठिकाणी प्लस इंटू मायनस मायनस, that is the ma is equal to minus dv minus kx. हा मायनस इकडे आणला मायनस kx इकडे आणला तर प्लस होईल, म्हणून ma प्लस dv प्लस kx is equal to 0. एक मला हे सांगा, हे काय आहे ऍक्सेलरेशन आणि हे काय व्हेलॉसिटी. मग ऍक्सेलरेशन काय असतं रे, डबल ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम, that is the d2x by dt square. आणि velocity काय असते, dx by dt, rate of change of displacement with respect to time. मी या ठिकाणी किंमत ठेवली a ची आणि इथं v ची किंमत ठेवली dx by dt. आणि मला इक्वेशन मिळालं, काय मिळालं इक्वेशन मिळालं m d2x, काय मिळालं m d2x by dt square, m into d2x by dt square plus b into dx by dt plus kx is equal to 0, and it is the required differential equation of damped oscillation. Okay, required differential equation of damped oscillation. Then next point, there is the displacement time graph for damped oscillator. या ठिकाणी पहा, मी इकडे डिस्प्लेसमेंट घेतले कशावरती, y ऍक्सिस वरती, आणि इकडे x ऍक्सिस वरती काय घेतला, टाइम. समजा ऑसिलेशन होत असेल, डॅम्प्ड ऑसिलेशन, समजा सिंपल पेंडुलम, मीन पोझिशन पासून हे सर्वात जास्त एम्प्लिट्यूड आहे, हे मॅक्झिमम एम्प्लिट्यूड सुरुवातीचा. पण ज्यावेळेस मी हे सोडून देतो आणि तो ऑसिलेट होतो एअर मध्ये, त्यावेळेस त्याचा एम्प्लिट्यूड काय होत जाते, कमी कमी होत जातं. कशानुसार, वेळेनुसार. जसजशी वेळ वाढेल तसतसं एम्प्लिट्यूड काय होत चाललं, इट गोज ऑन डिक्रीजिंग. काय होत चाललंय, इट गोज ऑन डिक्रीजिंग विथ रिस्पेक्ट टू द टाइम अँड फायनली इट बिकम्स 0. ओके, काय कन्क्लुजन आहे या ठिकाणी, कन्क्लुजन काय, एम्प्लिट्यूड काय होतं रे, बाण खाली दाखवला म्हणजे डिक्रीजेस, कशानुसार, विथ टाइम. आणि फायनली दॅट एम्प्लिट्यूड, हे फायनली एम्प्लिट्यूड काय होते, इट बिकम्स 0. मीन्स दॅट वेव्स इट इज द डाय आउट, फायनली इट इज द संपून जाईल, संपेल, that is the diagram. Okay, the next point, period of damped harmonic oscillator. आपण पिरियड पाहिला सिंपल हार्मोनिक ऑसिलेशनचा 2 पाय डिवाइडेड बाय ओमेगा, हा बेसिक फॉर्म्युला, किंवा t is equal to 2 पाय into square रूट ऑफ 1 डिवाइडेड बाय k by m, म्हणजे 2 पाय into square root of m by k. हा फॉर्म्युला तुम्ही लिनियर सिंपल हार्मोनिक ऑसिलेशन, एम्प्लिट्यूड जिथं कॉन्स्टंट होतं, अनडॅम्प्ड ऑसिलेटर आपण म्हणलं नाही कधी तिथं, पण तो अनडॅम्प्डच आहे, अनडॅम्प्डच घेतला आपण. आता इथं आपल्याला पाहिजे ते डॅम्प्ड ऑसिलेटर साठी, कशासाठी पाहिजे, डॅम्प. मग या ठिकाणी पहा, वी नो दॅट व्हॉट इज द डिफरन्शियल इक्वेशन, m d2x by dt square plus b into dx by dt plus kx is equal to 0. हे आपण इथं फाइंड आउट केलं होतं या ठिकाणी, हे आलं. हेच डिफरन्शियल इक्वेशन इथं घेतलंय. या डिफरन्शियल इक्वेशन जर सॉल्व केलं तर तुम्हाला या ठिकाणी हे पाठच करायचे आता, कारण हे सॉल्व करायचं म्हणलं तर मॅथमॅटिक्स हँड लागतो.
आणि मॅथमॅटिक्स हँड असताना याचे 2 ते 3 पेजेस सोल्युशन जातं. त्याच्यापेक्षा आपलं हे सोल्युशन पाठ करून टाकायचं की हे जर सॉल्व्ह केलं तर काय डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. मग या ठिकाणी अँप्लिट्यूड आहे कॅपिटल ए डॅम्प ऑसिलेशन. इथे ई रेस टू त्याला एक्सपोनेन्शियल म्हणतात. काय म्हणतात? x is equal to capital A e raised to minus bt divided by 2m into cos of omega dash t plus pi. हा इपोकल x बरोबर काय आलं आपलं? x is equal to काय आलं? x is equal to काय आलं? capital A e raised to minus bt divided by 2m into cos of omega dash t plus pi. मी एवढ्या पार्टला रिझल्टंट अँप्लिट्यूड मानलं. that is the capital R is equal to A e raised to minus bt divided by 2m. हे काय मानलं? रिझल्टंट अँप्लिट्यूड. मग मी याच्यासाठी हे एलो केलंय त्याच्यासाठी r जर ठेवला तर हा फॉर्म्युला मिळेल x is equal to r cos of omega dash t plus pi. तर ओमेगा डॅश ची किंमत काय? तर ही पाठ करायची तुम्ही आता. ओमेगा डॅश is equal to square of k by m minus inside the bracket b by 2m bracket square. मग ओमेगा डॅश बरोबर 2 पाय डिवाइड बाय कॅपिटल t असते. पिरियड काढायचा 2 pi divided by capital T is equal to square root of k by m minus b divided by 2m कंसाचा स्क्वेअर. आणि हे t तिकडे नेला आणि हा स्क्वेअर रूट इकडे आणला तर t is equal to 2 pi divided by square root of k by m minus inside the bracket b by 2m कंसाचा वर्ग, that is the square. And this is an expression for period of damped oscillator or oscillation. That is the capital T is equal to 2 pi divided by square root of k by m minus inside the bracket b by 2m bracket raised to 2. मग इथे काय? in a damping म्हणजे damped oscillator पिरियड काय होतो रे? वाढतो. बट अँप्लिट्यूड काय होतं? कमी होतो. इथे काय होतं? डॅम्प्ड ऑसिलेटर मध्ये पिरियड ऑसिलेशनचा इन्क्रीज होतो आणि अँप्लिट्यूड काय होतं? डिक्रीज होतंय. ओके, या ठिकाणी डॅम्प्ड ऑसिलेटर मीन्स टू डिक्रीज द अँप्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम. वेळेनुसार अँप्लिट्यूड जर कमी कमी होत जात असेल तर डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतात आणि अँप्लिट्यूड जर चेंज होत नसेल तर अनडॅम्प्ड ऑसिलेशन आहे. ओके, वी कॅन स्टॉप हियर.